महत्वाचं फीचर आहे ते म्हणजे व्हाईट बोर्ड सॉफ्टवेअर, आणि हे फार क्रुशियल फीचर आहे, ते आपण बघूया. जेव्हा आता आपण व्हाईट बोर्डला येतो तेव्हा व्हाईट बोर्ड आपल्याला वापरायचा आहे. तर व्हाईट बोर्ड हा 3 सेक्शन मध्ये डिवाइड करूया आपण, म्हणजे सोपं होईल अंडरस्टँड करायला आपल्याला. तो पहिला सेक्शन हा आहे, दुसरा सेक्शन हा आहे आणि तिसरा सेक्शन हा आहे, असं आपल्याला इझिली अंडरस्टँड करण्यासाठी आपण करूया. सो इथे पहिला सेकंड ऑप्शन पासून सुरू करू, सेकंड सेक्शन पासून. इथे तुम्हाला पेनचा ऑप्शन दिसतोय आणि इथे तुम्हाला मल्टिपल कलर्स दिलेले आहेत. सो इथे सिंगल पेन चूज केलाय, इथे मी कलर चूज केलाय आणि इथे मी इथे लिहितोय. जे पण मला काही लिहायचं असेल ते मी इथे लिहिलेलं आहे. ओके, मला दुसरा कलर चूज करायचा असेल तर मी दुसरा कलर चूज करू शकतो. जे पण मला लिहायचं आहे ते मी अशा पद्धतीनं लिहू शकतो. आता मला जर फॉन्ट साईज वाढवायची असेल तर मी इथनं फॉन्ट साईज वाढवू शकतो आणि अशा पद्धतीने फॉन्ट साईज सुद्धा वाढवता येईल. फॉन्ट साईज कमी करायची तर फॉन्ट साईज कमी पण करू शकता. इथनं तुम्हाला फॉन्ट साईज ऍडजस्ट करता येईल. आता हे जे 24 कलर दिलेले आहेत याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कलर हवे असतील तर ते कलर तुम्हाला इथनं सेट करू शकता, तुम्ही इथनं प्लस करू शकता. प्लस सेम तुम्हाला कलर व्हीलचा ऑप्शन येतो आणि तुम्हाला इथे तुम्हाला ऑप्शन सेव्ह करतो, पण जे पण ऍडेड कलर आहे तुम्ही ऍड करू शकता आणि त्याच कलरचा तुम्ही वापर करू शकता. सो 24 कलर्स तर आहेत बाय डिफॉल्ट दिलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त कलर ऍड करायचे असेल तर आपण प्लस साइन मध्ये जाऊन जो पण आपल्याला कलर ऍड करायचा आहे तो कलर आपण ऍड करू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो. आता जे ऍडेड कलर आहेत ते आपण डिलीट पण करू शकतो. कसं करायचं डिलीट? हे सिलेक्ट करायचंय आणि इथे डिलीट म्हणलं की तो ऍडेड कलर पण जातो. फक्त ऍडेड कलरच आपण डिलीट करू शकतो, जे बाय डिफॉल्ट कलर्स आहेत ते आपण डिलीट करू शकत नाही. त्याच्यानंतर तुम्ही जे लिहिलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला हायलाइट करायचं असेल तर तुम्ही हायलाइटर चूज करू शकता आणि जे काही तुम्ही हायलाइट करायचंय तुम्ही अशा पद्धतीने याला हायलाइट पण करू शकता. आता तिसरा जो ऑप्शन आहे तो डुएल पेनचा ऑप्शन आहे. आता डुएल पेनचा जेव्हा ऑप्शन आपण सिलेक्ट करतो तेव्हा आपल्याला दोन पेनची गरज आहे. दोन पेन बाय डिफॉल्ट या कंपनी पॅनल बरोबर येतात, पण आता एकाच पेनला आपण डुएल पेन कसं करायचं तर त्यासाठी हा डुएल पेनचा ऑप्शन दिलेला आहे. सो एकाच पेनला आपण डुएल पेन करणार आहोत. डुएल पेनचा ऑप्शन आपण सिलेक्ट केलेला आहे. फ्रंट पॉइंटला आपण जो कलर पाहिजे तो चूज करायचा, बॅक साइडला जो दुसरा कलर पाहिजे तो चूज करायचा. डुएल कलर सिलेक्ट केलाय आणि जे कलर चूज केलेले आहेत ते कलर तुम्हाला इथे बघायला मिळतात आणि तेच तुम्ही डुएल पेनचा ऑप्शन म्हणून वापरू शकता. जर हे तुम्ही डुएल पेनचा ऑप्शन सिलेक्ट केला असेल तरच ते डुएल पेनचा ऑप्शन ऍक्टिव्हेट होईल, नाहीतर होणार नाही. बिकॉज इथं सिंगल पेनचा ऑप्शन आहे आणि तुम्ही तिथे डुएलचा ऑप्शन करताय तर ते होणार नाही. तुम्हाला बाय डिफॉल्ट डुएल पेनचा ऑप्शन सिलेक्ट करायला लागेल. आणि लास्ट ऑप्शन ते ब्रशिंगचा ऑप्शन आहे, तो तुम्ही ड्रॉइंग टीचरसाठी ते वापरू शकता. सो हे जेव्हा आपण बघतो याच्यामध्ये एक फीचर अजून आहे. जेव्हा आता आपण त्याला जायचं पहिले आपण एक अंडरस्टँड करूया की आता आपण हे सगळं लिहिलेलं आहे आणि हे डिलीट करायचं आपल्याला. सो पेनच्या बाजूला ऑप्शन आहे इरेजरचा ऑप्शन आहे. इरेज तुम्ही तुमच्या पामनी करू शकता. पहिला ऑप्शन तुमचा पाम आहे. पामनी इरेज करायचं असेल तर तुम्हाला पर्टिक्युलर जे काय सिलेक्ट केलंय ते तुम्ही पामनी असं त्याला इरेज करू शकता. ओके, दुसरं ऑप्शन तुम्हाला पर्टिक्युलरली जे इरेज करायचं ते पर्टिक्युलर तेवढंच इरेज तुम्ही करू शकता. आणि तिसरा ऑप्शन म्हणजे क्लिअर ऑल, सगळंच क्लिअर करायचं. हा इरेजरचा पार्ट 3 टाईप आपण बघितले. आता जेव्हा पेन आहे, पेन मध्ये लिहिताना आपण जेव्हा सिंगल पेनचा चूज करतो आणि काही लोकांना पेन इतक्या जवळ पकडायची सवय असते आणि लिहायची सवय असते, तेव्हा आपण लिहिताना सगळं आपले फिंगर्स पण टच होतात आणि पेन पण टच होतो. जेव्हा मल्टी टचचा ऑप्शन असतो तेव्हा काय करायचंय, इथे हा सिंगल पेन मोडला आपण सिलेक्ट करायचंय आणि तुम्ही जर लिहिताय तर फक्त तुमचा पेनच डिटेक्ट होणार आहे. एकच गोष्ट डिटेक्ट होणार आहे. फिंगर टच जरी झाला तरी तो घेणार नाहीये. एकच फक्त फिंगर जरी टच झाला तरी तो डिटेक्ट करणार नाही, फक्त पेनच डिटेक्ट करेल सिंगल, आणि तुम्हाला तो ऑप्शन होणार नाही. तो ऑफ केला तर परत तुम्हाला चालू, आणि तो ऑन केला तर फक्त पेन तुमचा डिटेक्ट होईल, दुसरा ऑप्शन डिटेक्ट होणार नाही. सो तो एक ऑप्शन आहे. आता आपण हे बघितलं, हे दोन फीचर्स बघितले. आता इथे जेव्हा आपण सिलेक्शन टूल आहे, समजा आपण काहीतरी एक्सप्लेन करतोय, हे पेज फुल झालंय. आता हे पेज फुल झालंय म्हणजे हे पेज 1 आहे
मला नेक्स्ट पेजला जायचं आहे, तर मी इथं पेज ऍड करू शकतो. मी या सेकंड पेजला आलो. अजून एखादा ऍड करायचं तर मी थर्ड पेजला आलो. सो असे आपण 999 पेजेस ऍड करू शकतो. आता हे जे ऍडेड पेजेस आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतात. पहिल्या पेज, तिसऱ्या पेजवर जाऊन पहिल्या पेजला जाऊ शकतो, पहिल्या पेजवरून सेकंडला जाऊ शकतो, थर्डला येऊ शकतो. पण आता आपल्याला समजा सेमच पेजला लिहायचं असेल, याच पेजवरती आपल्याला लिहित जायचं असेल, तर आता याच्यानंतर स्पेस नाहीये. पण ती स्पेस आपल्याला क्रिएट करायची असेल तर हे सिलेक्शन टूलचं ऑप्शन आहे. या सिलेक्शन टूलला आपण सिलेक्ट करायचे आणि तुमचे 2 फिंगर्स असे तुम्हाला याच्यावरती पॅनलवरती प्रेस करायचे आणि हे ड्रॅग करायचं आपल्याला. आणि ही स्पेस तुम्हाला अजून मिळणार आहे. मी पेज सेम पेजला आता आहे, फर्स्ट पेजलाच आहे. परत तुम्ही तो पेन घ्यायचा आहे आणि त्या पेजवरती लिहायचंय. परत हे फुल झालंय, परत तुम्हाला सिलेक्शन टूल सिलेक्ट करायचंय, तुमचे 2 फिंगर्सनी तुम्हाला ड्रॅग करायचंय. तर अशा पद्धतीने ड्रॅगिंग वरती पण करू शकता, खाली पण करू शकता, त्या साईडला पण करू शकता आणि या साईडला पण करू शकता. तुम्हाला जिथे वाटेल तसं तुम्ही ड्रॅगिंग करू शकता. आता तुम्ही लिहिताय इथे आणि तुम्हाला फर्स्ट पेजला जायचं. आता तर फर्स्ट पेजला जायचं जर असेल तर परत तुम्हाला ड्रॅग करायला लागेल. तर तसं ड्रॅग करायची गरज नाहीये. कंपनीने ते शॉर्टकट दिलेलं आहे. या शॉर्टकट मध्ये तुम्ही आलात तर तुम्ही प्रेझेंटली इथं आहात, तुम्हाला जायचं इथं आहे, तुम्ही इथे हे फीचर क्लिक केलं तर तुम्ही 70% त्या पेजवरती आला. हे केलं तर तुम्ही बरोबर तुमचं तिथे 100% पेजला तुम्ही आलेला आहात. ओके. सो तुम्हाला इथे तुम्ही इथनं सेट करू शकता, हा झूम करू शकता, झूम आउट करू शकता. इथं झूमचा पण ऑप्शन दिलेला आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतात. हे सगळं ऍडजस्टमेंट तुम्हाला इथे करायला मिळेल. ओके. झूम इन, झूम आउट आणि हे सिलेक्शन. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला इथे कीबोर्डचा ऑप्शन दिलेला आहे. तुम्हाला जे पण काही टेक्स्ट एंटर करायचं असेल तुम्ही ते टेक्स्ट टाकू शकता इथे. ओके, डन. आता तुम्ही टेक्स्ट एंटर केलं, जे पण टेक्स्ट तुम्हाला टाकायचं होतं ते एंटर केलं. तुम्हाला याच्यामध्ये याचा तुम्ही साईज फॉर्मॅट चेंज करू शकता, याची साईज वाढवू शकता तुम्ही इथे. तुम्हाला याच्यानंतर इंग्लिश नंतर काही लिहायचं असेल तर तुम्ही ते ऍड करू शकता इथे. आणि तुम्हाला जे पण लिहायचं तुम्ही दुसरं काही लिहायचं तुम्ही लिहू शकता. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला हे रीड करायचं, तुम्ही रीड करू शकता. English biology. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला कलरिंग लेटरला कलर करायचं ते करू शकता. आपण याला बोल्ड करू शकतो, अंडरलाईन करू शकतो, याला बोल्ड, अंडरलाईन, इटालियन स्टाईल मध्ये. याला अलाइनमेंट करू शकतो आपण. अलाइनमेंट करण्यासाठी आपल्याला सेट करायचं तिकडे मध्ये या साईडला असं अलाइनमेंट करू शकतो. आता हे रोटेट होत आहे, हे फिक्स करायचं आपल्याला. इथे लॉकिंग सिस्टम दिलंय, तुम्ही लॉक केलं की हे रोटेट होणार नाही, हे अनलॉक केलं की हे रोटेट होणार नाही. तर तुम्ही इथे काही गोष्टी लॉक करू शकता, एका ठिकाणी फिक्स करू शकता त्याला. अनलॉक केलं की हे मूव्ह व्हायला सुरुवात होणार आहे. आता आपण हे रीड करायचं ते बघितलं. त्यानंतर तुम्हाला इथे इंग्लिश नंतर आपण बायोलॉजी टाकलं, ते ऑप्शन इथं बघितलं. तुम्ही त्याचा फॉर्मॅट चेंज केला, फॉन्ट साईज चेंज केली, लेटरचा कलर चेंज केला, बोल्ड केला, अंडरलाईन केलं, अलाइनमेंट केली, लॉकिंग केलं. आता याचं ट्रान्सलेशन करायचं इंग्लिशचं मराठीमध्ये किंवा इंग्लिशचं जे काही लँग्वेजमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असेल तर तो ऑप्शन इथे दिलेला आहे. आता आपण याच्यासाठी जेव्हा ट्रान्सलेट करायचं असेल तर ते सेकंड ऑप्शन चूज केला की तुम्हाला तो विचारतो की कुठल्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. इंग्लिशचं बाय डिफॉल्ट आहेच आहे, तर कुठल्या लँग्वेजमध्ये, तर ती लँग्वेज आपल्याला इथे पहिले डाउनलोड करायची आहे. मग ती या व्हाईट बोर्डमध्ये जे लँग्वेजेस दिलेले आहेत ते सगळे इथे सेटिंग्समध्ये जाईल. इथे सेटिंग्समध्ये आलं की तुम्हाला इथे हँड रायटिंग रेकग्निशन आणि शेप रेकग्निशन ऑप्शन दिलेला आहे आणि गुगल ट्रान्सलेटचं ऑप्शन दिलेलं आहे. तर आता पहिले आपण ज्या ज्या लँग्वेज आपल्याला पाहिजे त्या त्या लँग्वेज आपण डाउनलोड करूया. समजा मला आता इंग्लिश पाहिजे, ते इंग्लिश लँग्वेज डाउनलोड करूया. आता ह्या लँग्वेज का डाउनलोड करायच्या, तर आपण या बोर्डवरती जे लिहितोय, आता मराठीमध्ये लिहितोय तर मराठीचं आयडेंटिफाय करायचं असेल तर ती लँग्वेज डाउनलोडेड पाहिजे, तरच पॅनल आयडेंटिफाय करेल. इंग्लिश असेल तर इंग्लिश, हिंदी असेल तर हिंदी. तर हिंदी पण आपण डाउनलोड करूया. इथे मल्टिपल लँग्वेजेस दिलेल्या आहेत, लोकल लँग्वेजेस दिलेल्या आहेत, फॉरेन लँग्वेजेस दिलेल्या आहेत, सगळ्या त्या तुम्हाला बघायला मिळतील इथे. आणि मराठी, आता आपण मराठी डाउनलोड करूया. काही लोकल लँग्वेजेस पण दिलेले आहेत त्याच्यामध्ये. लँग्वेजेस वन बाय आपण डिस्कस करूया काय काय लँग्वेजेस आहेत. तर इंग्लिश आहे,
आता इथे आपण डाउनलोड मध्ये बघा सगळं आसामीज आहे, भोजपुरी आहे, बंगाली आहे, टिबेटियन लँग्वेज आहे, अरेबिक आहे, जर्मन आहे, ग्रीक आहे, स्पॅनिश आहे, भरपूर लँग्वेजेस दिलेले, पर्शियन आहे, नंतर फ्रेंच आहे, गुजराती आहे, सगळ्या मोस्ट ऑफ लँग्वेजेस इंडोनेशियन आहे, इटालियन आहे, जॅपनीज आहे, कन्नड आहे, कोरियन आहे, कोकणी आहे, मलेशियन, नेपाळी, डच लँग्वेज आहे, पंजाबी आहे, पोर्तुगीज आहे, पॉलिश आहे, रशियन आहे, संस्कृत आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, सगळ्या उर्दू आहे, सगळ्या लँग्वेज दिलेल्या आहेत. त्या लँग्वेजेस तुम्ही जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये सेफ रेकग्निशनचा ऑप्शन पण आपण डाउनलोड करूया, तो पण महत्त्वाचा पॉईंट असतो. आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे गुगल ट्रान्सलेट करायचं आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला लँग्वेज डाउनलोड करायची आहे. ती म्हणजे इंग्लिश आता बाय डिफॉल्ट आहे आणि मराठी आपण ट्रान्सलेट करण्यासाठी मराठी डाउनलोड करूया. सो जसं आपण पॅनलला इन्स्ट्रक्शन देणार आहोत तसा तो ट्रान्सलेट करतो, तसं आपण त्याला परमिशन द्यायला लागेल. सो आता आपण पहिले तर लँग्वेज डाउनलोड केली आहे. सो आता इंग्लिशचं ट्रान्सलेशन आपल्याला मराठीमध्ये पाहिजे, तर आपण पॅनलला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि आता आपण बॅक आलो आहे. आता इथे आपण ट्रान्सलेट करतोय. सो इंग्रजी आणि जीवशास्त्र असं ते ट्रान्सलेट झालं. हे का पॉसिबल झालं तर आपण पहिले लँग्वेजेस डाउनलोड केलेल्या आहेत म्हणून हे पॉसिबिलिटी झालं. ठीक आहे. सो आता इथे काय आहे, इथे तुम्हाला याच्याच कॉपीज पाहिजे असेल मल्टिपल कॉपीज तुम्ही घेऊ शकता. इथे तुम्ही वेगळा कलर चूज करू शकता आणि याच्यावर तुम्ही असं पेस्ट करू शकता. याच्यात ओव्हरलॅपिंगचा ऑप्शन दिलेला आहे, तुम्हाला तो ऑप्शन इथे दिलेला आहे. नंतर तुम्ही हे डिलीट करू शकता ओव्हरलॅपसाठी जो ऑप्शन केला तो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे काही URL पाहिजे असेल तर URL लिंक करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथे डिलीट करायचं तुम्ही डिलीट करू शकता, कॉपी करायचं कॉपी करू शकता. हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. ते आपण टेक्स्ट बद्दल बघितलं. हे सगळे फीचर्स आपण आता अंडरस्टँड केलेले आहेत. पुढे जाऊया. इथे तुम्हाला काय दिलंय, स्टिकी नोट्स ऑप्शन दिलाय. सो तुम्ही स्टिकी नोट्स तुम्हाला इथे ऑप्शन यूज करू शकता. तुम्ही त्याचा कलर चेंज करतो, स्टिकी नोट्सचा जो कलर पाहिजे तो चूज करू शकता. तुम्हाला याच्यावर काय लिहायचं असेल तर पेनचं ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही इथे हाताने पेननी पण लिहू शकता. इथे तुम्हाला कीबोर्डनी पण तुम्ही लिहू शकता. तुम्हाला पेननी लिहायचं असेल तर पेननी सुद्धा तुम्ही याच्यावरती लिहू शकता. हे पण लिहायचं आहे तुम्ही स्टिकी नोट्समध्ये आणि तुम्ही हे स्टिकी नोट्स तुम्ही हे ठेवू शकता असं. त्यानंतर तुम्हाला सेकंड ऑप्शन काही 2D आणि 3D काही डायग्राम्स दिलेले आहेत तुम्हाला. जर 2D डायग्राम्स आणि 3D डायग्राम्स मध्ये 2D डायग्राम्स मध्ये तुम्हाला इथे कलर्स फिल करता येईल. याच्यामध्ये कलर फिल केलाय. त्याचा बॉर्डर लाईनचा कलर चेंज करू शकतो, थिकनेस वाढवू शकतो, कमी करू शकतो. परत याचीच एक कॉपी पाहिजे तुम्ही याची एक कॉपी घेऊ शकता. याला तुम्ही रोटेट करू शकता, याला तुम्ही लॉक करू शकता. हा मून येणार आहे, अनलॉक केलं की हा मून आहे. सो असं तुम्ही 2D शेप्स मध्ये करू शकता. 3D शेप्स मध्ये तुम्हाला 3D शेप्स मध्ये तुम्हाला हे असे 3D शेप्स आहेत. इथे तुम्हाला फक्त वॉटर लाईनचा कलर चेंज करता येईल आणि तुम्हाला याची रिसाइज पण करता येईल. तुम्हाला रोटेट पण करता येईल, तुम्हाला रिसाइज पण करता येईल. तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही रिसाइज करू शकता याला. हे 3D शेप्स. सॉरी हे इथे होतो आपण. येस. आता इथे तुम्हाला काही 3D इमेजेस दिल्या आहेत, त्याचा सब्जेक्ट वाईज दिले आहेत. जसं मॅथ्स आहे, बायोलॉजी आहे, आर्ट आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, म्युझिक आहे, सोशल सायन्स आहे, जिओग्राफी आहे. आणि फक्त एवढंच नाहीये तर हे सगळे जसं सॉफ्टवेअर अपडेट होईल, हे व्हाईट बोर्ड एक सॉफ्टवेअर आहे जे कंपनी डिझाईन करते आणि याच्यामध्ये काही ना काहीतरी इनोव्हेशन होतच राहतं. 2-3 महिन्यांनी 4-5 महिन्यांनी कंपनी याच्यात काही काही फीचर्स ऍड करतच राहते. सो हा त्याचा एक पार्ट आहे. आता एवढे इमेजेस टाकलेले आहेत, अजून इमेज ऍड होतील. म्हणजे जेवढे आहेत तेवढेच राहणार नाही, ते चेंजेस पण होतात त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर असल्यामुळे. आणि जसं आपण सॉफ्टवेअर अपडेट केलं तर ते ऍडेड तुम्हाला फीचर्स बघायला मिळतील. सो हे काही डायग्राम्स आहेत त्याचा वापर करू शकता तुम्ही. जसं आता मी हे सिलेक्ट केलंय, तुम्ही ती डायग्राम तुम्हाला जी डायग्राम आहे तुम्ही इन्सर्ट करू शकता. ही डायग्राम तुमची आली, तुम्ही त्याला रोटेट पण करू शकता आणि त्या डायग्रामचा वापर पण करू शकता. सो तुम्हाला इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला काही इमेजेस दिसले आहेत, त्याच्यामध्ये काही टूल्स दिलेले आहेत, काही फॉर्म्युलाज आहेत, काही मॅथ्सचे आहेत, बायोलॉजीचे आहेत, केमिस्ट्रीचे आहे, आर्टचे. हे सगळा तुम्ही वापर करू शकता आणि याचा तुम्ही व्हाईल टीचिंग तुम्ही वापर करू शकता. फिजिक्स आहे, सगळे टूल्स तुम्हाला दिलेले आहेत तिथे, तुम्ही याचा वापर करू शकता. पुढे तुम्हाला काही टेम्पलेट्स दिलेत. सो हे टेम्पलेट्स तुम्ही वापर करू शकता टीचिंग करताना.
समजा काही टेम्पलेट आता हे डायग्राम दिला आहे तर तुम्ही डायग्राम इन्सर्ट केला तर तुम्ही ते डायग्राम येतील. प्लस तुम्हाला याच्यामध्ये काय लिहायचं असेल तुम्ही लिहू शकता. सॉरी, जे पण काय लिहायचं तुम्ही टाकू शकता. प्लस तुम्हाला इथे काय टाकायचं असेल तुम्ही लिहू शकता, त्याच्यामध्ये ऍड करू शकता. सॉरी, ओके. सो असं तुम्ही जे काय तुम्हाला इथे पाहिजे तुम्ही टाकू शकता. असं या टेम्पलेट्सचा वापर करून तुम्ही टीचिंगसाठी वापरू शकता. सो हे टेम्पलेट्स होते. दुसरं तुम्हाला इथे एरिया पर्टिक्युलर सिलेक्ट करायचं तर सिलेक्शन ऑप्शन दिलेलं आहे. सो हे बघितलं आता आपण. पेज ऍड करूया आपण. नेक्स्ट पेज. ओके, पुढे कॅमेराचा स्लॉट दिला इथे तुम्ही कॅमेरा लावू शकता. आता एखादी इमेज तुम्हाला इथे इम्पोर्ट करायची आहे. सो इमेजचा ऑप्शन. आता इमेज तुमच्या पेनड्राईव्ह मध्ये आहेत का ते बघायचं. समजा इमेज पेनड्राईव्ह मध्ये नसेल आणि एखादी इमेज तुम्हाला याच्यावर हवी असेल तर तुम्ही काय करू शकता. डायरेक्टली इथे तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे क्रोमचा. हे डायरेक्ट पॅनल तुमचं डिवाइड होणार आहे 2 भागामध्ये. आणि इथे तुम्हाला काही डायग्राम्स हवे असतील. समजा आता मला काही ह्युमन बॉडी पार्ट्स मला अशी डायग्राम हवी आहे. ओके, मी सर्च केली आणि येस, आता मला जे पण इमेजेस पाहिजे ते इमेज इथे आलेल्या आहे. समजा आता एखादी इमेज मला पाहिजे, ही इमेज पाहिजे. सो ती इमेज मी ओपन करतोय. ती इमेज पहिले क्लिअर होऊ द्या. क्लिअर झाली तर तुम्ही ड्रॅग करून बघा. ड्रॅग करून डायरेक्ट येते का ती फाईल. ड्रॅग करून डायरेक्ट आलेली आहे. सो इथनं तर तुम्ही डायरेक्ट ड्रॅग करू शकता याच्यावरती. आता ही जी फाईल आलेली आहे तुम्ही याच्यावरती लिहू पण शकता. सॉरी, याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता, अॅनोटेट करू शकता. तुम्हाला जसं याच्यामध्ये हे पाहिजे तुम्ही त्याच्यावर लिहू शकता. सेव्ह करू शकता. इथनं तुम्ही शेअर पण करू शकता, कॉपी करू शकता, चेंजेस करू शकता. याच्यामध्ये कलर तुम्हाला पाहिजे दुसरा तो कलर तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन हवी असेल याच्याविषयी, टेक्स्ट इन्फॉर्मेशन असेल. आता मला ही इन्फॉर्मेशन इथे पाहिजे. सो मी ही इन्फॉर्मेशन सिलेक्ट केली आहे. सॉरी, एखादी इन्फॉर्मेशन सिलेक्ट करूया. समजा इथे हे आहे, मला हे सगळं हवं आहे. सो इथनं मी हे कॉपी करू शकतो. कॉपी हे कॉपी करू शकतो. कॉपी किंवा डायरेक्टली कॉपी इथे शेअर करू शकतो. शेअर म्हटलं शेअर टू कुठे तर शेअर टू व्हाईट बोर्ड. सो हा व्हाईट बोर्डचा ऑप्शन आहे. असे ऑप्शन तुम्हाला मिळतात. शेअर टू व्हाईट बोर्ड केलं की डायरेक्टली ते सगळं कंटेंट तुम्हाला इथे मिळणार आहे. सो हा कंटेंट इथं आपला आलेला आहे. 1 मिनिट, डायग्राम डिलीट करूया आपण, छोटी करूया जरा. आणि सिलेक्ट केलेलं ऑप्शन नंतर शेअर टू व्हाईट बोर्ड आणि असं आलंय. हे इथे आपल्याला आलेलं आहे. सो हे आपण कमी पण करू शकतो. असं याचं साईज रिसाईज करू शकतो याला. आणि जे आहे इथे ऍड केलेलं आपण याचा कलर चेंज करू शकतो आणि याला साईज वाढवू शकतो इथे. प्लस कमी पण करू शकतो याला आणि याला बोल्ड करू शकतो. प्लस याला रीड करू शकतो. Human anatomy and physiology are treated in many different articles. For detailed discussions of specific tissues, organs, and systems, see human blood, cardiovascular system, human digestive system. ओके, सो अशा पद्धतीने आपण अलाइन करू शकतो. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही रिसाईज करू शकता याला. इकडे तुमची क्रोम आहे, इकडे तुम्हाला तुमचं व्हाईट बोर्ड आहे आणि डायरेक्टली व्हाईट बोर्डला परत आपण येऊ शकतो. आता हे जे ऍडेड आपण डिलीट करू शकतो डायरेक्टली. सो इथनं आपण इमेज करू शकतो. आता एखादा पीपीडी हवी आहे तुम्हाला, पीपीडी इम्पोर्ट करायची असेल तर पीपीडी सुद्धा घेऊ शकता. समजा ही पीपीडी हवी आहे मला. आता किती पानांची पीपीडी आहे तर 24 पानांची पीपीडी आहे. सो मला आता फक्त पहिले 5च पेजेस शिकवायचे तर मी पहिले 5च पेजेस ऍड करू शकतो. ओके, ते पेजेस तुम्हाला ऍड होतील. तर 5 पेजेस तुम्हाला जे ऍडेड आहेत ते तुम्हाला इथे दिसतात. सो हे पहिला जो ऑप्शन होता आपण याला डिलीट करूया आणि हे 5 पेजेस तुम्हाला इथे बघायला मिळतात. मग पहिल्या पेजला तुम्हाला काही शिकवायचं अॅनोटेट करायचं असेल तुम्ही अॅनोटेट करू शकता याच्यावरती. त्यानंतर नेक्स्ट पेजला जाऊ शकता तुम्ही. 3rd पेजला येऊ शकता, 4th पेजला येऊ शकता. किंवा ही तुमची ओरिजिनल पीपीडी असेल आणि या पीपीडी तुम्हाला काही चेंजेस नसेल करायचे तर तुम्ही काय करू शकता. समजा 2nd पेज मला शिकवायचं असेल तर मी हेच पेज कॉपी करू शकतो. 1 मोर पेज सेम. सॉरी, मी ऍड केलंय.
कॉपी करूया. सेम पेज मी कॉपी केलं. तर हे जे कॉपीड पेज आहे, या कॉपी पेज वरती तुम्ही शिकू शकता, असं लिहू शकता जे पण तुम्हाला लिहायचं आहे, आणि नंतर मग तेच कॉपी केलेलं पेज तुम्ही डिलीट पण करू शकता. आणि म्हणजे तुमची ओरिजिनल पीपीटीला काही प्रॉब्लेम नाही होणार, ती ऍज इट इज राहील. आता आपण 5 पेजेस ऍड केले होते. आता पुढचे पेजेस ऍड करायचे असतील तर परत आपण तिथेच जाणार आहोत तुमच्या पीपीटी मध्ये आणि प्रेझेंटेशन मध्ये, आणि मग पुढचे पेजेस आपण सिलेक्ट करणार आहोत. आता पुढचे पेजेस सिलेक्ट करू. 1 2 3 4 5 असे आपण 10 पेजेस ऍड केलेत. 10 पेजेस तुम्हाला असे बघायला मिळतात. आता ही पीपीटी तुम्ही समजा आज शिकवली आहे आणि ती मुलांना शेअर करायची असेल तर शेअरिंग साठी एकदम चांगला ऑप्शन्स आहे. तर शेअर इथे सेटिंग मध्ये शेअर बाय QR कोड, शेअर बाय मेल, सेव्ह ॲज अ इमेज, सेव्ह ॲज अ PDF, सेव्ह ॲज अ फोल्डर आणि सेव्ह ॲज अ व्हाईट बोर्ड असे सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. सो आता शेअर बाय QR कोड जर म्हणलं तर आता तो विचारतो साहेब किती पानांची पीपीटी शेअर करायची तुम्हाला, किती पीपीटी तुम्हाला पानं शेअर करायची. समजा मला आता 5च पानं शेअर करायचे, मग मी 5 पानं सिलेक्ट केलं. मग तो विचारतो ॲज अ PDF मोड का इमेज मोड शेअर करायचे तुम्हाला. समजा इमेज मोड शेअर करायचं असेल तर इमेज मोड, किंवा PDF मोड मध्ये करायचं PDF मोड, आणि ओके केलं की तुम्हाला तिथे QR कोड येतोय. आणि QR कोडनी आल्यानंतर QR कोड आपण आपल्या समजा गुगल लेन्स मध्ये आलो आणि तो QR कोड स्कॅन केला. एक मिनिट. येस, QR कोड आता गुगल लेन्स मधून मी QR कोडला स्कॅन करतोय आणि डायरेक्ट असं मेसेज येतो पॉपअप. डायरेक्टली ती फाईल तुमच्या मोबाईल मध्ये आपण डाउनलोड करू शकतो. ती फाईल डाउनलोड होती आता माझ्याकडे. येस, आणि ही फाईल ऍज इट इज माझ्या मोबाईल मध्ये आलेली आहे. सो QR कोडने आपण कितीही पानांची फाईल असेल, किती पेजेस इमेजेस असतील ते आपण डायरेक्टली सेंड करू शकतो मुलांना. सो हा एक चांगला ऑप्शन आहे. इथनच तुम्ही शेअर बाय मेल पण करू शकता, सगळ्या गोष्टी पण करू शकता. सो हे झालं. इथनं तुम्हाला प्रेझेंटेशन ऍड करायचं असेल ते एखादा फोल्डर असेल, तुम्ही एखादा फोल्डर इथे ओपन करू शकता याच्यामधनं, ते गोष्ट आहे. त्यानंतर आपल्याला ब्लँक पेज पाहिजे, मी एक ब्लँक पेज ऍड करतो इथे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला एखादा व्हिडिओ असेल, सो आता व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तुम्ही इथे ओपन करू शकता. सो असा व्हिडिओ तुम्ही ओपन करू शकता याच्यामध्ये. सो 20 पेजेस सॉरी, व्हिडिओ जो आहे तो 20 MB पेक्षा जर मोठा असेल तर ओपन होणार नाही. 20 MB पेक्षा छोटा असेल तो ओपन होणार आहे. सो हे व्हाईट बोर्ड आहे, कारण की व्हाईट बोर्ड मध्ये व्हिडिओला थोडंसं लिमिटेशन असतं. सो त्याला पण एक दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे, तो पण नंतर बघूया आपण. त्याच्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे एखादा ऑडिओ काही तुमच्याकडे असेल, फाईल असेल, एखादी सॉन्ग असेल, जे काय असेल, व्हिडिओ असेल, तर ते ऑडिओ फाईल ऑडिओ पण तुम्ही इथं ओपन करू शकता. आता इथे तुम्हाला जे दिलेलं आहे त्यामध्ये युट्यूबचं ऑप्शन दिलेलं आहे. युट्यूबचं ऑप्शन आपण बघूया. आणि हा आहे तिथे तुम्हाला जे फोल्डर्स तुम्हाला ओपन करते बघितलंच आपण. आता युट्यूब जेव्हा असेल तेव्हा एखादा युट्यूबचा व्हिडिओ जर तुम्हाला व्हाईट बोर्डला आणायचा असेल तर आपण काय करू शकतो. ओके, युट्यूबला जाऊया पहिले. येस, आता युट्यूबचा एखादा व्हिडिओ असेल आपल्याला हवा असेल तिथे. समजा हा माझा व्हिडिओ आता युट्यूबचा व्हिडिओ आणि मला तो व्हाईट बोर्डला आणायचा असेल तर मी इथे शेअर म्हणू शकतो. शेअर मध्ये मोर मध्ये जाऊ शकतो. मोरचा ऑप्शन शेअर व्हाईट बोर्ड करू शकतो. मग व्हाईट बोर्ड मध्ये सेम व्हिडिओ व्हाईट बोर्ड मध्ये ओपन होईल आणि तो व्हिडिओ इथे आलेला आहे. आता तो व्हिडिओ आपण क्लिक करूया. सेम व्हिडिओ इथे ओपन आता होईल तो ओपन. येस, सो अशा पद्धतीने तो व्हिडिओ ओपन झालेला आहे आणि तो व्हिडिओ आपण इथे आणू शकतो. जे 20 MBचं लिमिटेशन होतं ते आपण गुगल याच्यामधून युट्यूब मधून जो व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता व्हाईट बोर्डला, तो मिनिमाइज करू शकता. इथे तुम्ही त्याला ठेवू शकता आणि या व्हिडिओ रिलेटेड काही एक्सप्लेन करायचं असेल तर तुम्ही इथे एक्सप्लेन करू शकता. सगळ्या तुम्हाला एक्सप्लेनेशन साठी ही जागा मिळणार आहे. परत तो व्हिडिओ चालू करायचा असेल तर मला सिलेक्शन टूलला जायचं आहे आणि तो व्हिडिओ चालू करायचा आहे. सो परत तो व्हिडिओ प्ले होणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही याच्यावरती व्हिडिओ पण युट्यूबचे व्हिडिओ शेअर करू शकता आणि त्या रिलेटेड तुम्हाला काही इन्फॉर्मेशन असेल तर ते दाखवू शकता. किंवा याला दुसरा ऑप्शन, अजून एक ऑप्शन आपल्याकडे आहे तो म्हणजे
स्प्लिट स्क्रीनचा ऑप्शन आहे, तो आपण सर्व शेवटी बघणार आहोत, पण तो पण ऑप्शन आहे, किंवा असं पण तुम्ही शेअर करू शकता, हा पण एक ऑप्शन आहे. ओके, हे फिनिश केलं. आता आपण पुढे जातोय. आता आपण ते म्हणजे काही जॉमेट्रिकल टूल्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये. सो स्केलचा ऑप्शन दिलाय, ही स्केल आहे. स्केल तुम्ही रिसाइज करू शकता, इथे मिनिमाइज करू शकता, छोटं रिसाइज करू शकता याला तुम्ही. अशा पद्धतीने तुम्ही स्केलचं ऍडजस्टमेंट करू शकता. ओके, तुम्ही स्केल लाईन्स ड्रॉ करू शकता इथे. तुम्ही पर्टिक्युलर अँगल मध्ये तुम्हाला जर स्केल हवी असेल, तुम्ही अँगल सेट करू शकता. समजा आता मला 45 डिग्री मध्ये अँगल पाहिजे असेल स्केल, 45 डिग्रीला ती स्केल ऑटोमॅटिक तुमची ऍडजस्ट होणार आहे. आणि मग तुम्ही असं त्याला ड्रॉ करू शकता. हे स्केलचा पार्ट होता. त्यानंतर तुम्हाला इथे प्रोटेक्टर दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अँगल सेट करू शकता. समजा आता अँगल सेट केला 120 डिग्री. पहिला ऑप्शन मी अँगल सेट केलाय, पहिला दुसरा ऑप्शन मी ड्रॉ केलेला आहे, आणि अशा पद्धतीने मी एरिया पण कव्हर केलेला आहे. सो हे तुमचा प्रोटेक्टर होता. पुढचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे तुमचा कंपासचा ऑप्शन आहे. आणि हा एकदम फ्लेक्झिबल आहे. आपला ओरिजिनल कंपास पण एवढं फ्लेक्झिबल नसतं जेवढं फ्लेक्झिबल इथं आहे. आणि तुम्हाला सेट पण करता येतं अशा पद्धतीने ते. सो आपण इथं याला सर्कल ड्रॉ केलंय. अजून तुम्हाला एक सर्कल, आउटर सर्कल काढायचं असेल थोडंसं तुम्हाला ऍडजस्टमेंट करायची आणि आउटर सर्कल काढू शकता. प्लस तुम्हाला इथनं मूव्ह करायचं, तुम्ही मूव्ह पण करू शकता याला. इथनं मूव्ह करू शकता असं. आणि तुम्हाला हे रिसाइड या साईडला हवं असेल तर या साईडला तुम्ही अकॉर्डिंगली सेट करू शकता. सो इथे पण आपण एक सर्कल. आता तुम्हाला काही मेजरमेंट घ्यायचं असेल स्केलवरती, तुम्ही स्केल करू शकता. तुम्हाला जेवढं ऍडजस्टमेंट करायचं तुम्ही तसं ऍडजस्ट करू शकता. अँगल तुमचं पर्टिक्युलर सिलेक्ट करायचं असेल तुम्हाला सेट करू शकता असं. ओके, सेट केलेलं आहे. तुम्ही लाईन ड्रॉ करू शकता आणि तुम्ही डायरेक्टली हे करू शकता. हे तुमचं कंपास. त्याच्यानंतर तुम्हाला सेट ट्रायंगल दिलेला आहे, तुम्ही सेट ट्रायंगलचा वापर करू शकता. 180 डिग्रीला स्ट्रेट होतो. येस. त्यानंतर तुम्हाला पुढचा ऑप्शन आहे इथे कॅल्क्युलेटर. मी ऑप्शन सांगितलं तुम्हाला कॅल्क्युलेटरचा ऑप्शन. त्यानंतर तुम्हाला इथे मेजरमेंट्स दिलेले आहेत, लेंथ एरिया सर तुम्ही सेट करू शकता असं. तुम्हाला याचा पण तुम्ही वापर करू शकता मेजरमेंट्सचा. बाय डिफॉल्ट तुम्हाला ते येईल इथे. एक्सपोर्ट करू शकता असं तुम्ही. हे एक्सपोर्ट करून तुम्ही त्याला आपण एक्सप्लेनेशन साठी वापरू पण शकतो. त्यानंतर पुढे तुम्हाला बाय मॅथ्सचे टूल्स दिलेले आहेत काही. सो तुम्हाला इथे बाय डिफॉल्ट आता आपल्याला काय करायचं, 1+1 = ऑटोमॅटिक तुम्हाला आन्सर इथे मिळेल, सेट मिळेल. तुम्हाला काही इमेज ड्रॉ करायची असेल तर तुम्ही डायग्राम ड्रॉ केली समजा असे कशाही अँगलमध्ये, तर ती प्रॉपर शेप मध्ये डायग्राम होईल, इन्सर्ट होईल. आणि अशा पद्धतीने तुम्ही त्या डायग्रामचा पण वापर करू शकता. सो काही AI चे टूल्स दिले आहेत, युटिलिटी टूल्स आहेत, ते तुम्ही वापरू शकता. पुढे टायमर तुमचा ऑप्शन जर मला सांगितलं होतं, टायमरचा ऑप्शन सेट करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही त्याला स्टार्ट करू शकता, मिनिमाइज करू शकता टायमर. त्यानंतर तुम्हाला इथे स्टॉपवॉचचा ऑप्शन दिलेला आहे. तुम्हाला इथे स्कोर बोर्डचा ऑप्शन दिलेला आहे. इथे तुम्हाला रॅन्डम ड्रॉचा ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं मागे. त्याच्यानंतर तुम्हाला मी इथे आता स्प्लिट स्क्रीन. आता तुम्हाला काही 3 मुलांना तुम्हाला बोर्डवरती ऍक्सेस द्यायचा आहे आणि या पॅनलला 3 स्लॉट मध्ये डिवाइड करायचं असेल तर तुम्ही याला 3 असं सिलेक्ट केलं तर ती 3 स्लॉट मध्ये डिवाइड होईल. हा मुलगा इकडे जाऊ शकत नाही, हा मुलगा इकडे जाऊ शकत नाही. तर प्रत्येकाला डिफाईन्ड एरिया दिलेला आहे. सो तुम्हाला एखादा क्विज काही विचारायचे असतील तुम्हाला, सो बेसिक जो पण तुमचा काही क्विज असेल तुम्ही सेट केला तर तो क्विज तुम्ही क्विज 3 ठिकाणी तो सेट होतो. सो हा मुलगा इथे लिहिल, हा मुलगा इथे लिहिल आणि हा मुलगा इथे लिहिल. समजा एखाद्या मुलाने रॉंग केलेलं असेल तर तुम्हाला इथे त्याला मिनिमाइज करता येईल. मिनिमाइज करून तुम्हाला त्याला एक्सप्लेन करता येईल. 1+1 = 2 जे काय असेल तुम्हाला, जे काही तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल ते एक्सप्लेन करू शकता तुम्ही. त्याला नंतर परत त्याच्या आन्सरला जाऊ शकता तुम्ही इथे. आणि तुम्हाला परत इथे तुम्ही त्याचा तो जेव्हा लिहितोय, जिथे मुलं लिहित आहेत तुम्ही त्याला रेकॉर्डिंग पण करू शकता. सो रेकॉर्डिंग पण स्टार्ट होईल जेव्हा तुम्ही रेकॉर्ड करताल ते सुरू होईल. रेकॉर्डिंग सुरू झालेलं आहे. तर जेव्हा मुलं स्टुडंट लिहितील तेव्हा तुम्हाला ते रेकॉर्ड पण करता येईल. त्याच्यानंतर तुम्हाला याचा बॅकग्राऊंडचं सेटिंग करायचं तर बॅकग्राऊंड तुम्ही सेट करू शकता. जो पण कलर पाहिजे तुम्ही बॅकग्राऊंडला सेट करू शकता, डिलीट करू शकता आणि याला सेव्ह पण करू शकता.
आणि शेअर करायचं असेल तर तुम्हाला याला शेअरिंगसाठी एक ऑप्शन आहे, तो म्हणतो शेअर बाय QR कोड. 3 डिफरंट QR कोड येतील आणि त्या ज्या QR कोडला तुम्ही स्कॅन करणार ते ॲज इट इज तुमच्या मोबाईलमध्ये येईल. सो अशा पद्धतीने तुम्ही ते शेअर पण करू शकता. असे QR कोड येतात, QR कोड स्कॅन केलं की तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्टली, आणि हे आपण स्टॉप करू शकतो, सेव्ह करायचं सेव्ह करू शकतो किंवा नाही करू शकतो, कॅन्सल करू शकतो. ओके, आणि हे फीचर तुम्ही इथनं क्लोज करू शकता. डोंट सेव्ह. ओके, सो हा ऑप्शन होता इथे. तुम्हाला स्प्लिट करायचं स्क्रीन. त्यानंतर हे स्पिनिंग व्हील आहे, हे तुम्हाला नोटपॅड आहे, हे इथे तुम्हाला मिनी व्हाईट बोर्ड आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला हा नोटपॅडचा ऑप्शन दिलेला आहे, किंवा तुम्हाला प्रेझेंटेशन मोडचा ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही त्याला प्रेझेंटेशन मोडमध्ये पण टाकू शकता. प्रेझेंटेशन मोडमध्ये तुम्ही त्याला बायफर्केट करू शकता, तो ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे छोटा मिनी व्हाईट बोर्ड दिलेला आहे तुम्हाला इथे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे गुगल मॅप्स आहे, गुगल ड्राईव्ह आहे, गुगल क्रोम आहे. डायरेक्ट क्रोम दाखवतो तुम्हाला. स्प्लिट स्क्रीन ऑप्शन इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे, आपण मगाशी बघितला होता तो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे लास्ट वाला जो ऑप्शन आहे तो म्हणजे मॅथमॅटिकल एक ऍप दिलंय, मॅथ्सचा ऍपच दिलेलं आहे. त्या ऍपमध्ये सगळं तुम्ही त्याचा वापर करू शकता. बाय डिफॉल्ट ऍप दिलेलं आहे, जसं याच्यामध्ये सगळे अल्जेब्रा, ट्रिग्नोमेट्री सगळं दिलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, लिमिट सगळं दिलेलं आहे. सो हे फॉर मॅथ्स टीचर डायरेक्टली त्यांनी फक्त इथं प्रॉब्लेम टाकायचे, सॉल्व्ह म्हणायचं, तुम्हाला स्टेप्स मिळतात हाऊ टू सॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम. सो हे एक युटिलिटी फीचर आहे जे मॅथ्स टीचर वापरू शकतात फॉर टीचिंग. ते आम्ही बाय डिफॉल्ट दिलेलं आहे आमच्या व्हाईट बोर्ड सॉफ्टवेअरमध्ये. आणि शेवटचं स्पॉटलाईट तुम्ही ऍडजस्ट करू शकता. तुम्हाला जसं एरिया ऍडजस्ट करायचा तुम्ही असं ऍडजस्ट करू शकता. तुम्हाला रोटेट रिसाइज करू शकता तुम्ही ह्याला. प्लस तुम्ही बॅकग्राऊंडला ब्लॅक करू शकता. मेन फोकस तुमचं जिथे तुम्ही त्याला रोटेट करू शकता. सो रीडिंग करण्यासाठी रीडचं तुम्ही ऍक्शन जे काय तुम्हाला हे करता तुम्ही तसं तुम्ही सेट करू शकता. ओके, सो हे होतं इथे तुम्हाला. आता आपण हे सगळं अख्खा सेक्शन संपवलेलं आहे. पुढे तर आता आपण हे अंडू रिड्यूचं ऑप्शन तुम्हाला इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही हा व्हाईट बोर्ड आहे, आता व्हाईट बोर्डचा कलर चेंज करायचा असेल तुम्हाला तर इथे कलर दिलेला आहे. समजा मला ग्रीन बोर्ड करायचा असेल तर मी कलर ऍडजस्ट करू शकतो आणि याला ग्रीन कलर सेट करू शकतो. मला ब्लू पाहिजे तर ब्लू सेट करू शकतो. जसा कलर पाहिजे तसं तुम्ही सेट करू शकता आणि तुम्हाला तुमचा व्हाईट बोर्डचा कलर चेंज करता येईल. ब्लॅक पाहिजे ब्लॅक आहे, जे कलर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ऍड करू शकता तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार. त्यानंतर तुम्हाला काही बॅकग्राऊंड हवेत असेल तर तुम्हाला हे सुद्धा ऑप्शन्स दिलेले आहेत सगळे. ओके, मोर बॅकग्राऊंड पाहिजे तर मोर बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन्स दिलेले आहेत. सो तुम्हाला इथं ट्रिपल लाईन, सिंगल लाईन, डबल लाईन जे काय पाहिजे. तुम्हाला काही ग्राफ काढायचं असेल तर ग्राफचं ऑप्शन दिलेलं आहे. मॅप एक्सप्लेन करायचा मॅप आहे. पिरियडिक टेबल दिलेलं आहे तुम्हाला, तुम्ही पिरियडिक टेबलचा पण वापर करू शकता. सो अशा पद्धतीने तुम्हाला ते वापरू शकता तुम्ही. तुम्हाला आता काही मॅप शिकवायचं असेल तर मॅप शिकवू शकता तुम्ही. सो हे सगळे बॅकग्राऊंड्स आहेत. मोर बॅकग्राऊंड्स मध्ये तुम्हाला ग्राफ काढायचं असेल तुम्ही ग्राफ काढू शकता. सो हे युटिलिटी बॅकग्राऊंड सगळे तुम्ही वापरू शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्ही पेज ऍडजस्टमेंट, तुम्हाला पेज कसे ऍड करायचे ते सांगितले, पेजेस कसे सेव्ह करायचे, शेअर कसे करायचे ते सांगितलं, आणि इथे झूम इन झूम आउटचं ऑप्शन दिलेलं आहे. आता आपण या साईडला येतो. आता हे व्हाईट बोर्ड जेव्हा आपण शिकवतोय, व्हाईट बोर्ड रेकॉर्ड करायचं तर रेकॉर्डिंगचं ऑप्शन इथे दिलेलं आहे. सो आपण इथे रेकॉर्डिंग सुरू केलं आहे. तर जे पण आपण त्या व्हाईट बोर्ड वरती करूया, ते व्हाईट बोर्ड वरती रेकॉर्ड होणार आहे. ओके, सो रेकॉर्डिंग चालू राहू द्या. रेकॉर्डिंग सुरू आहे. त्याच्यानंतर तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये काही डायग्राम्स तुम्हाला आधीचे ऍक्सेस करायचे असतील तर तुम्ही तिथे ऍक्सेस करू शकता. इथे या सगळ्या डायग्राम्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि नंतर तुम्हाला आता इथे क्लाउड व्हाईट बोर्ड शेअरिंगचा ऑप्शन दिलेला आहे. हा एक युटिलिटी फीचर आहे जे बेंक्यूच्या पॅनलमध्ये आहे, क्लाउड व्हाईट बोर्ड शेअरिंग. सो इथे काय आहे की आपण स्टार्ट क्लाउड बोर्ड शेअर करू शकतो आणि याच्यामध्ये मल्टिपल स्टुडंट्सला आपण कनेक्ट करू शकतो थ्रू क्लाउड बोर्ड, व्हाईट क्लाउड बोर्ड सॉफ्टवेअर. सो आपण त्याला ऍक्सेस करूया. पहिले याला नेट पाहिजे, प्रॉपर नेट असेल तर ते वापरता येईल तुम्हाला. सो या पद्धतीने जो तुम्ही लोकली अवेलेबल असाल तर तुम्ही याला QR कोडला स्कॅन करू शकता आणि जॉईन एज अ गेस्ट म्हणू शकता. किंवा स्टुडंटला पाठवायचं असेल तुम्हाला, ते घरी असतील आणि तुम्ही तुमच्या क्लासरूम मध्ये असाल तर तुम्ही याचा फोटो काढून मुलांना शेअर करू शकता. ते त्यांच्या लॅपटॉपवरनं, टॅबलेटवरनं, मोबाईलवरनं कनेक्ट करू शकतात बाय डिफॉल्टली. आणि आता आपण हे स्कॅन करूया. एक मिनिट, मला QR कोड आपण स्कॅन करू.
सो जॉईन ॲज अ गेस्ट म्हणूया आपण आणि कनेक्ट करू. सो याच्यामध्ये 2 वे शेअरिंग होतं या फीचरमध्ये, क्लाउड शेअरिंगमध्ये. आपल्याला या पॅनलचा ऍक्सेस डायरेक्ट घर बसल्या आपल्याला मिळतो, मुलांना आपण देऊ शकतो, स्टुडंट्सला. सो हे फीचर एक चांगलं फीचर आहे, BenQ क्लाउड व्हाईटबोर्ड शेअरिंग. फक्त याला एकच गोष्ट आहे, त्याला इंटरनेट प्रॉपर पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्याचा वापर करता येईल प्रॉपर. सो आता मी माझ्या मोबाईलवरून कनेक्ट करतोय, जॉईन ॲज अ गेस्ट म्हणतोय, माझं नाव टाकतोय तिथे, माझं नाव मी टाकलेलं आहे आणि आता मी जस्ट जॉईन म्हणतोय. तर मी जॉईन केलेलं आहे, माझा डेटा सिंक्रोनाइज झालेला आहे, मला ते स्क्रीनचा ऍक्सेस मिळालेला आहे ते. आणि आता मी माझी स्क्रीन रोटेट करतोय. सो मोबाईल माझा रोटेट केलेला आहे मी. आता मला ह्या पॅनलचा ऍक्सेस मिळाला बघा. हे पॅनलचा ऍक्सेस माझ्या मोबाईलवरती आहे. सो असे जेवढे मुलं जॉईन करतील ते सगळ्यांची नावं तुम्हाला इथे बघायला मिळतात. आता मी मंगेशला त्यांच्या नावापुढे ऍक्सेस दिला तर मला त्याचा ऍक्सेस मिळालाय आणि मी इथे व्हाईटबोर्ड माझ्या डिव्हाइसवरनं मी या व्हाईटबोर्डवरती मला करू शकतो. मला जे काय लिहायचं ते लिहू शकतो. हे मी लिहिलेलं आहे व्हाईटबोर्डवरती माझ्या आणि तेच इथे मला आलेलं आहे. म्हणजे याच्यावरती आपण पुढच्याला पण ऍक्सेस देतो, म्हणजे ज्या मुलाच्या नावापुढे आपण पेनचा ऑप्शन सिलेक्ट केलाय तोच मुलगा किंवा तीच व्यक्ती लिहू शकते. सो असे सगळ्या मुलांना आपण ऍक्सेस देऊ शकतो. प्रत्येक मुलांचं नावं तुम्हाला जॉईन करताना दिसतील आणि तुमच्याच मोबाईलवरून तुम्ही जे काय शेअर करता ते तुमच्या टीचरला दिसेल. टीचर काय शेअर करतात ते तुम्हाला दिसेल. आता टीचरने एखादी इमेज इथनं शेअर केली तर ती इमेज पण मला बघायला मिळणार आहे. सो आता याने एखाद्या व्यक्तीला बोलायचं असेल तर याच्यामध्ये हँड रेस करू शकतो, तो इथनंच हँड रेस करू शकतो अशा पद्धतीनं. सो हे 2 वे मिररिंग आहे. फक्त इथे काय होतं ना की तुमचा व्हॉइस शेअर नाही होत आहे, पण तुम्ही जे काय करताय ते सगळं तुम्हाला दिसतं. सो हे व्हाईट क्लाउड बोर्ड शेअरिंग.